संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, जिथे या टीमचा जर विचार करायला गेला तर सन्माननीय महेश गोविंद कदम साहेब यांची फॅम टीम मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल होते. त्यासही स्पेशली आपण आभार व्यक्त करूयात. ॲज अ संघ मालकाची ती भूमिका ते पार पाडतायत या स्पर्धेमध्ये. महेश कदम साहेब आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचनंतर जर भूषण 11 टीम या टीमचा जर विचार करायला गेला तर सन्माननीय भूषणजी भालेराव साहेब आणि त्यानंतर पवनजी रसाळ साहेब यांची फॅम टीम मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल होणार आहे ॲज अ बॅटिंग करण्यासाठी. त्यांना बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे आणि आता क्रिकेटच्या रणसंग्रामाला आजच्या दिवसाची करूयात ती सुरुवात. आजचाही दिवस खूप महत्वाचा असेल. आजचे हे त्या आयकॉनवरती सगळ्यांच्या नजरा असणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत काही नावाजलेले ग्रामीणचे खेळाडू आपण त्या संघांमध्ये पाहत आहोत. त्याचमुळे आजचाही दिवस हा खूप महत्वाचा असेल. चला, सो ओपनिंगची जोडी दाखल झाली आहे. पहिला चेंडू पडण्या अगोदर 12 खेळाडू चला कॉमेंट्री बॉक्स पण लगेचच आम्हाला जॉईन व्हा. बोट टीम कॅप्टन चला महत्वाची आपल्यासाठी ती सूचना आहे, लवकरात लवकर तो 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. असा दिवस खूप महत्वाचा आहे. श्रीराम ज्यांचं नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचने एक वाणी मर्यादा पुरुषोत्तमच्या रघुनंदनाला आपण मानाचा मुजरा करूयात. कारण आज रामनवमी, या रामनवमीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना आपण देऊयात रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा हा दिवस 4 संघ मैदानाच्या आतमध्ये तो खेळ दाखवण्यासाठी आले. त्यांनी चला बॉल पंचांपर्यंत पोहोचवायचा आहे. फिल्डिंग करणारी टीम चला 12 खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्सची लगेचच पाठवा आमच्याकडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हा, कारण महत्वाची ती भूमिका आहे 12 खेळाडूची. स्कोरिंग मध्ये कधीतरी कदाचित कवचित त्या मिस्टेक होत असतात, त्या दुरुस्ती करण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका ती 12 खेळाडूची असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे तो 12 खेळाडू आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. चला, अंपायर्स आपण बॉल घ्यायचे आहेत. बॉल इकडनं आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. खूप चांगलं भव्य आणि दिव्य नियोजन. नाशिककरांना एकत्रित करणारी ही स्पर्धा आहे. नाशिककरांचा खेळ आपण या स्पर्धेच्या अंतर्गत पाहत आहोत. नाशिकची स्टारकास्ट आणि सध्या तरी ज्या स्पर्धेचा बोलबाला या नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्यानं राहिलाय अशी ही स्पर्धा आपण पाहत आहोत. जाणता राजा प्रीमियर लीग 2026 आहे. बहरदार नियोजन आणि आता सध्या तरी एक मोठा सामना जिथे तुर्तास आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही बाजूला स्टारकास्ट भरपूर चांगले आहे, तो स्क्वॉड भरपूर चांगला दिसतोय, त्याचमुळे तो मॅचही तसाच रंगेल. त्याचमुळे दोन्ही टीमला देऊयात विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही टीमला त्या शुभेच्छा आहेत विजयाच्या दृष्टिकोनातून. आणि आता वळूयात मॅच कडे, जिथे थोड्याच वेळात पंचही तो ग्रीन सिग्नल देतील या मॅच साठी. हा पॉवर प्ले 2 ओव्हर आणि फिल्डर 2 तुम्हाला डीप मध्ये पाहायला भेटतील. पॉवर प्ले मध्ये फक्त त्या दोन्ही षटकांमध्ये 2च फिल्डर डीप मध्ये ठेवण्याची मुभा तुम्हाला आहे, हेही लक्षात घ्या. याही गोष्टी नियमावलीमध्ये बसतायत. आणि सध्या तरी आता जाऊयात मॅच कडे, जिथे ओपनिंग पेअर दाखल झाले आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉबी भालेराव आणि त्याच्या सोबतीला सोनू तांबे मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालेत. स्ट्राइक एंडला बॉबी भालेराव आणि नॉन स्ट्राइक एंडला सोनू तांबे. आणि बॉलिंग मार्क वरती आपल्याला बॉलर पाहायला भेटतोय विकास दोंगडे मैदानाच्या आतमध्ये ऍज अ आयकॉनची भूमिका. मॅन फ्रॉम कुरेगावला बिलॉंग करणारा तो खेळाडू आहे आणि ऍज अ आयकॉनची भूमिका पार पाडतोय. सामन्याला सुरुवात 6 षटकांचा मॅच. पहिला
पहिला चेंडू फुल टॉस होता, पॉइंटला खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतोय तिथे, बॉल अडवण्याचा तो प्रयत्न केला जाईल आणि तोपर्यंत त्या 2 धावा सुरुवात होत असताना टीमची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसते. पहिला चेंडूवरती 2 धावा. ही सुरुवात दोन्ही बाजूला आता मी म्हणेन चांगली होते. भूषण 11 सिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. स्क्वेअर कट करायचं होतं, बॅटची कडा घेऊन मागे चालला बॉल, तोपर्यंत आपण पाहतो ती पुन्हा एकदा मुभा मिळालाय सिंगल काढण्यासाठी, कारण थोडासा तो वेळ घेतलाय, हातामधनं बॉल निसटलाय. विकेट किपरच्या बाजूला अगदी आपण फर्स्ट स्लीपरही पाहत आहोत, तो फायदा घेण्याचा प्रयत्न झाला फिल्डिंग मध्ये. आणि आता दोन्ही बॉल ते अडवलेत, हेच महत्वाचं असते पॉवर प्ले मध्ये. जेवढे बॉल तुम्ही 38 सर्कल मध्ये अडवाल तेवढा तुमचा तो फायदा आहे. अन्यथा जर ते रिंगण जे असतं 38 सर्कल जर भेदलं तर मग त्या धावा मिळू शकतायत, 4 किंवा षटकार हे येऊ शकतायत. त्यामुळे 38 सर्कल मध्ये अडवावे लागतील बॉल. ओव्हर पिच होता, हातामध्ये खेळ आहे, सॉफ्ट डिसमिसल, झटका क्रमांक पहिला. शॉर्ट कव्हर मध्ये तो खूप चांगला झेल पकडला आणि सोनू तांबेची ती विकेट. शून्यावरती सोनू तांबे बाद, पहिला झटका. भूमिका या टीम मधनं पार पाडत असताना पाहायला भेटेल. आणि सध्या तरी आयकॉन वर्सेस आयकॉन यात लढत चांगली होईल. बेस वर्सेस बेस बॅटल पाहायला भेटेल. पाहूयात हे बॅटल कोण जिंकेल, बॉलर की बॅट्समन. एका बाजूला विकास तर दुसऱ्या बाजूला रोहित. धावा झाला 3 ला पहिला झटका तो दिला गेलाय. सोनू तांबे शून्यावरतीच बाद झालाय. पाहूयात. ओ काय बॉल राहिला यावेळेस, चान्सच नव्हता पूर्णपणे. आपण पाहत आहोत आज आयकॉनची भूमिका तिथे तो विकास पार पाडतो आणि पहिलं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. रोहित परब हे एक मोठं नाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. आपण पाहत आहोत व्यावसायिक क्रिकेटचा दर्जा त्यांनी वाढवला आणि नेहमीच या नाशिक जिल्ह्याची नेहमीच त्यांनी मान उंचावली आहे. असा तो खेळाडू आहे आणि तितकाच ताकदवर खेळाडू विकास आपल्याला पाहायला भेटतोय. बेस वर्सेस बेसचं बॅटल दिसतंय. ओव्हर पिच होता, हलक्या हाताने फक्त खेळलाय, मनगटे खाली ठेवली होती, सेफ झोन मध्ये पाठवलाय बॉल. शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहेत, बॉल ओढून फेकी केला जाईल. तोपर्यंत रोहित परबचं या मॅच मध्ये ते खातं ओपन होणं गरजेचं होतं. वेळ जास्तचा न घेता ते अकाउंट ओपन झालं हे महत्वाचं. बॅटची मागणी तिथे झाली आहे. पुन्हा महत्वाची सूचना, कालच्या दिवसामध्ये तो किस्सा घडला होता. काही घडलं तरी पंचांच्या व्यतिरिक्त तुम्ही न विचारता जर मैदानाच्या आतमध्ये गेलात तर मग पेनल्टी आहे हे लक्षात घ्या. आणि पंचांनी ही सूचना लक्षात घ्यायची आहे. जर तुमच्या विदाऊट परमिशन न एखादा जर खेळाडू आला तर डायरेक्टली तुम्ही पेनल्टीला तिथे पेनल्टी घोषित करायची आहे. ही मुभा आहे तुम्हाला. पुन्हा ती सूचना प्रत्येक खेळाडूला आहे. विदाऊट परमिशन मैदानाच्या आतमध्ये गेलात पेनल्टी आहे. ओ अजून एक चांगला बॉल. यावेळेस देखील आपण पाहत आहोत ओव्हर क्रमांक आता पहिल्याला समाप्तीच दिली जाते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ राहिला आणि पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर स्कोर कार्ड अगदी शांततेचा आहे भूषण 11 टीमचं. कारण धावा झाल्यात फक्त 4 ला 1 विकेट. चला प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. पॉवर प्ले पहिलं षटक समाप्त झालंय. पिटूचं दुसरं षटक आपण पाहणार आहोत. तो दुसऱ्या पॉवर प्लेचं अजून एक षटक असेल. समाधान रहाडे मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्याला पाहायला भेटेल. SD मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटकामध्ये ती संदेश दिलेली नाहीत. आयकॉनची भूमिका विकासनं परिपक्वपणे ती परिपूर्ण करून दाखवली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये शांतच ठेवलंय फलंदाजांना.
खडे खडे लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथेही कनेक्शन राहिलेलं नाहीत. आज रोहित परबचाही खेळ पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक राजे उपस्थित होत आहेत, कारण आज तो आयकॉन म्हणून खेळतो आणि नेहमीच त्याचा खेळ भरपूर बहरदार राहिलाय. परंतु आज आपण पाहत आहोत सध्या तरी तो काळ त्याचा स्ट्रगलचा आहे, हा काळ सध्या तरी त्याचा संघर्षाचा आहे. आणि ते म्हणतात ना की संघर्षाच्या काळामध्ये तुमचा सगळ्यात महत्वाचं ते अस्त्र असतं ते तुमचा संयम, आणि तो आता सध्या तरी तो संयम त्याच्याकडे राहिलाय आणि संयम ठेवायही लागेल, कारण 6 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हर पर्यंत तुम्ही राहिला तर मोठी इनिंग साकार करू शकतायत. इथे विकेट येईल असं वाटतंय, परंतु चेंडू थोडासा डोक्यावरनं फ्लाय झालाय. तिथे फिल्डरच्या बॉल आपण पाहत आहोत कव्हर मध्ये डीप मध्ये चाललाय आणि त्यामुळे ते सिंगल काढण्याची पुन्हा एकदा संधी होती. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाल्या तर टोटल 5. बॉबी भालेराव मैदानाच्या आतमध्ये ऍज ओपनिंगची जोडीमध्ये तो आला होता. ती पहिली विकेट सोनू तांबेची लवकर गेले आहे, त्याचमुळे ती शांतता दिसते, कारण लवकर विकेट आल्यानंतर ती संयमाचा तो खेळ दाखवावा लागतो, तो डाव सावरावा लागतो आणि सध्या तरी तेच करतायत दोन्ही खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला त्याचाच फायदा घेतोय समाधान. बॅटची कडा लिडिंग एज आणि आता इथेही मोठा झटका लागलाय. बॉबी भालेराव ही देखील या मॅच मध्ये काही करू शकलेला नाहीत. झटका दुसरा, फलंदाज बाद. हा झटक्यावरती झटका, डबल झटका लागलाय. दुसरी ही विकेट आली पहा. बॅट्स लिडिंग एज आणि खूप चांगला तो झेल राहिला विकेट किपर कडनं, जिथे महत्वाची अजून एक विकेट मिळाली आहे. भूषण 11 संघाला लागलेला तो दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. 1.3 चा खेळ समाप्त झालाय. 2 पॉवर प्लेचे ओव्हर कॅपिटलाइज करणं गरजेच्या होत्या, परंतु त्याच ओव्हरांमध्ये धावा सध्या तरी आलेल्या दिसत नाहीत. हे रिंगण फोडावं लागेल, रिंगणचा किंग बनावा लागेल. जर रिंगणाचा किंग बनला तर त्या धावा बनवू शकतायत, परंतु सध्या तरी तसं घडलेलं दिसत नाहीत. 30 यार्ड सर्कल ते फोडावं लागेल, 30 यार्ड सर्कल ते भेदावं लागेल, तर मग या धावा मिळतील. परंतु तो खेळ आतापर्यंत राहिलेला नाहीत, कारण वेगवान खेळपट्टी आहे. जिथे आपण पाहता टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी वेगामध्ये जात आहेत आणि वेगवान तेच तरार गोलंदाजांसाठी ही तितकंच अजून देखील चांगली साथ देते विकेट. त्याचमुळे मोठे फटके खेळणं तितकेही सोपं नाहीत. परंतु काल आम्ही पाहिलं, काल तेजस नावाचा तो खेळाडू होता, त्यानं याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये ती पहिली हाफ सेंचुरी मारली आहे. त्याचमुळे फलंदाजांनीही या विकेटवरती ती कमाल केली आहे. त्यामुळे आजही ती कमाल होईल, आजही ती धमाल होईल. परंतु ते खेळाडू कोणते चर्चेमध्ये राहतील पाहूयात. स्विंग हिट करण्याचा प्रयत्न होता, स्ट्रोक सिलेक्शन चुकीचं राहिलंय, पण कळवतायत पायावरती जाऊन बॉल आदळलाय. धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न नाहीत. महत्वाची भूमिका पंचांची राहिलेली आहे. कौतुक आहे आजच्या दिवसामध्ये आमचे सूरज सर असतील आणि त्यानंतर शिव सर असतील. दोन्ही पंचांचं पुन्हा एकदा आभारी आहोत. खूप महत्वाची भूमिका आपण पार पाडत आहात. 5च धावा झाल्यात. पिच होता, पुन्हा एकदा बॅकलिपला खालीच ठेवलंय. मोठा फटका मारण्याचा कोणताही प्रयत्न दिसलेला नाहीत. स्ट्राइक रोटेट करण्याचा हा प्रयत्न होता. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. पॉवर प्ले मध्ये खूप चांगली पॉवरफुल बॉलिंग राहिली आहे. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 2 ओव्हरचा पॉवर प्ले मध्ये कदापि आतून देखील अगदी मान उंचावून फलंदाजांना करू दिलेलीच नाहीत, कारण 6च धावा झाल्यात. 6ला त्या 2 विकेट आल्यात. विकेट गेल्यात त्यामुळे तो दबाव आहे. पाहूयात रोहित परब. पिच होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस आता टिपिकल टायमिंग पॉवर प्लेचा हा स्ट्रोक पाहायला भेटतो. हे करणं गरजेचं होतं. प्रॉपर कनेक्शन आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि हा कॉन्फिडन्स देणारा स्ट्रोक यावेळेस आलाय. रोहित परबचा पहिला वार, चेंडू सीमा पार आलाय चौका.
चला 10ला त्या 2 विकेट गेल्यात. दोन्ही ओव्हर ते समाप्त झालेत. पॉवर प्लेचे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. विकास पुन्हा टीमचा विकास करण्यासाठी आला असावात, कारण चांगली गोलंदाजी राहिली आहे त्याची. स्विंग शीट करण्याचा प्रयत्न याही वेळेस राहिला होता. 2 फटके. सध्या तरी तो कॉन्फिडन्स फलंदाजाला मिळालेला नाही. त्या दोन्ही फटक्यांमध्ये हा दुसरा प्रयत्न नयन पाटीलचा होता, परंतु तिथे कनेक्शन नाहीत आलेला. अजून एक चांगला चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. हे 2 षटक खूप महत्वाचे असतील विकासचे बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण ॲज अ आयकॉन म्हणून विकास यावेळेस खेळतोय आणि सध्या तरी ती भूमिका खूप चांगली पार पाडली आहे, कारण फलंदाजांना हात खोलू दिलेले नाहीत. 10 धाबा झाल्यात. हा फुलटॉस, लेन मिस केली, लाईन मिस केली, पडावरी ये जडाबी आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. यस इट इज मॅक्सिमम. 6 धाबा षटकार. मिसफील्ड राहिली. कदापि तो झेली होऊ शकला असता, परंतु अजून एक उडालाय. आता पाहूयात यावेळेस तो पकडला जाईल. मिळाली आहे अजून एक विकेट. तिसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज यावेळेस झालाय बाद. आता 16ला ते 3 विकेट आलेत मैदानाच्या आतमध्ये. खूपच चांगली कामगिरी होत असताना पाहायला भेटते. एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तग धरून राहिलेला दिसत नाहीत. फक्त मैदानाच्या आतमध्ये रोहित परबला पाहत आहोत. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्या अपेक्षा आहेत टीमला की त्या धावा इथूनही होऊ शकतायत आणि कदापि तो प्रयत्नही करावाच लागणार आहे, कारण आता खूप मोठी जबाबदारी वाढत चालली. कारण इथे जे षटक होते महत्वाचे, त्या षटकांमध्ये त्या धावा आलेल्या नाहीत. वेळ थोडासा घेतला गेला त्याच्याकडनंही. तो स्ट्राईक रेट आतापर्यंत त्याचाही कमी राहिला, परंतु दुसऱ्या बाजूला त्या विकेटवरती विकेट गेलात. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नामदेव येत आहेत. खूप चांगला दादा यांचा तो झेल आपल्याला पाहायला भेटला. शरद दादा तिथे आपल्याला पाहायला भेटलेत. महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत, परंतु आज खऱ्या अर्थानं ते संरक्षण टीमचंही केलंय त्यांनी, कारण चांगला झेल पकडलाय. तो धक्का तिसरा मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस विकास. लिफ्ट बॅटरच्या यावेळेस फायदा किती होईल, परंतु तिथेही तो फायदा झालेला नाही. वेगवान बॉल होता, थाईज वरती जाऊन आदळलाय. इथेही ते कनेक्शन नव्हतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण या ओव्हरचा अजून एक पाहत आहोत. पहा, तो थाईज वरती पुरेपूर जाऊन आदळला आणि इतका वेग भन्नाट राहिला की ते टायमिंगच करू शकलेले नाहीत. ती उंची तितकीशी मिळालेली नाहीत या बॉलवरती. कदापि तो पुल करण्याचा तो प्रयत्न होता, मग तो बाउन्स मिळाला नाहीत. कमरेच्या वरती जर तो बाउन्स असता तर मग ते कनेक्शन राहिलं असतं, परंतु बरोबर आपण पाहत आहोत त्या स्टिकच्या खालोखाल बॉल राहिलाय, त्यामुळे तो थाईज वरती जाऊन आदळलाय आणि तिथे ते कनेक्शन नव्हतं आलेला. तो डॉट बॉल पाहायला भेटतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. पिच अजून एक चांगला बॉल आहे, जड मध्ये केला गेलाय. हाही यॉर्कर होता, तिथेही प्रत्युत्तर देता आलेलं नाहीत आणि आता पण सकल होत आहेत लेग बाईज. एक सिंगलच मिळेल. 6 ओव्हरचा तो सामना आहे. तिसरं षटक चालू आहे. धावा झाल्यात फक्त 17ला 3 खतरे दिलेत आणि आता कदापि ती स्ट्राईक पुन्हा एकदा आता मिळाली आहे रोहित परबला. ॲडव्होकेट शुभम डगे यांचं शुभागमन झालेलं आहे. एक यंग डॅशिंग डायनामिक आणि हँडसम पर्सनॅलिटी त्यांची, आणि सध्या तरी तो आनंद नेहमीच मैदानावरती आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती झळकतो. त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत आहे ॲज अ आयोजनाच्या भूमिकेमध्ये. ती भूमिका इनसाइड आउटला खेळलाय. हा फटका चांगला आहे कारण फिल्डर तिथे नाहीत आणि आता बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, चौकार.
चेक चेक साठी तो जाणला जातोय. तो क्लास नेहमीच तो खेळत असताना झळकवत असतो काही स्ट्रोक मध्ये आणि कदाचित बी तो पहिला शो त्याने दाखवलाय त्या फटक्यामध्ये. अन्य देखील पाहता होता आता अन्य देखील षटक येणं बाकी आहेत. त्यामुळे तो जर थांबला शेवटपर्यंत राहिला तर मग आपल्याला अजून देखील ते चांगले चांगले स्ट्रोक पाहायला भेटतील. तो फक्त ट्रेलर दाखवला त्याने त्या फटक्यामध्ये. पाहूयात पिक्चर अजूनही बाकी आहे या मॅचचं. पुन्हा एकदा समाधानावरती पुन्हा विश्वास दाखवलाय. पाहूयात क्रॉस बॅटने खेळायचं होतं. पाहूयात काय घडलंय. सध्या तरी कोणताही निर्णय आलेला नाहीत. चेक दुसरे पण त्यांचे ते माईक असतात. चेक चेक नाही हो. चेक 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 नाव तर आउटपुटला जातच नाही ना. हॅलो चेक हॅलो हॅलो आता येतो बघा. हॅलो हॅलो चेक चेक तो आवाज वाढवा थोडा आता. हॅलो हॅलो चेक चेक माईक चेक. हॅलो हॅलो
4 ओव्हरमध्ये धावा झाल्या 34. 4 ओव्हर धावा झालेल्या आहेत 34. नामदेव आणि रोहित परबची ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत आणि सध्या तरी ते आता डावाला सावरलंय रोहित परबनं, कारण खूप चांगला तो खेळलाय, कारण मैदानाच्या आतमध्ये ती गरज होती. चला ती पाण्याची मागणी झालेली आहे. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतात आमचे ऍडव्होकेट शुभम डगे सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे, ती स्मिथ स्माइल अगदी नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती राहते. सध्या तरी आपल्या ऑन स्क्रीन तिथे ते उपस्थित आहेत, त्यांचे मित्र तिथे उपस्थित आहेत आणि सध्या तरी खूप मोठी चर्चा होते. याहीपेक्षा भव्य आणि दिव्य नियोजन करायचं आहे पुढच्या वर्षामध्ये आणि त्याचमुळे ती चर्चा सातत्याने आता त्यांनी चालवलेली आहे. पुन्हा एकदा आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. खूप मेहनत घेत आहेत ते देखील. ग्रामीण पोलला खूप मेहनत त्यांची होती आणि आता सध्या तरी आपण पाहत आहोत जाणता राजा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहत आहोत. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळणार आहोत, जिथे 4 ओव्हरला धावा झाल्या 34. तुषार दाते मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती 5व्या ओव्हरला. समोर मारलाय, यावेळेस देखील फटका चांगला आहे, इथेही धावा मिळतील. एका टप्प्यानंतर शेडू सीमा पार चौकार. खूपच बिकट होती, त्या परिस्थितीवरती तिखटपणे उभा राहिलाय रोहित परब आणि हीच त्याची खासियत आहे. स्वतःचा खेळ तो इम्प्रूव्हाइज करण्याचा प्रयत्न नेहमीच त्याने केला आणि सध्या तरी तेच कार्य करतोय. टीमला मजबूत स्थितीमध्ये नेऊन पोहोचवायचं आहे, त्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत आणि आज आयकॉन म्हणून टीम कडनं खेळतोय, त्याच्यामुळे ती जबाबदारी मोठी आहे. ती जबाबदारी आतापर्यंत पार पाडले. बरोबर तो स्ट्रोक कन्वर्ट करतोय. 11 बॉल मध्ये 25 वरती खेळतोय आणि धावा झाल्या 38. पूर्णपणे जड मध्ये केला. यावेळेस तो यॉर्कर होता, त्यामुळे सन्मान देण्यास भाग पाडलाय. खराब बॉलवरतीच प्रहार आलेत, चांगल्या चेंडूला त्यांनी सन्मान दिलाय. एक मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं आणि सध्या तरी आपण पाहत आहोत तो फटका पहा. पूर्णपणे हा नो लुकचा अंदाज या फटक्यामध्ये राहिला होता. तो स्ट्रोक रोहित परबचा राहिलाय मैदानाच्या आतमध्ये, तो अजूनही खेळतोय, त्यामुळे अन्य देखील स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतील. क्लासिकल फटके आहेत त्याच्याकडे. बाचीकडा मागे चाललाय, आता तो बॉल अडवलाय, तोपर्यंत पाहूयात काय घडेल. सिंगल काढण्याचा प्रयत्न दाखवलाय. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला नाही, त्या धावा झाल्यात. धावफलकावरती टोटल 39 39 वरती ते धावफलक. 3 विकेट लवकर आल्यात. मग त्यानंतरची ही पार्टनरशिप आता मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप होत असताना दिसते. मोठी पार्टनरशिप करावी लागेल, ती साथ देणं गरजेचे आहे आता नामदेवलाही. दोन्ही बाजूला आता काउंटर अटॅक चढवणं गरजेचं आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. तुषार दातेचं ही षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय. पहिला बॉलला तो चौकार खाला आणि मग त्यानंतर डॉट बॉल, मग त्यानंतर सिंगल, म्हणजे 3 बॉलला त्यानेही 5च धावा खर्च केल्यात. पुल करण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेस टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, मिड विकेटला आलाय. यावेळेस मात्र नामदेवचा हा ब्रँडेड षटकार. मारा झालाय, कारण बरोबर तो हवेचा जोत लेफ्टी बॅटर साठी चांगला वाटतोय. आणि पहा बॉडी वरती बॉल घेतलाय आणि पुल केलाय, बॉलला गोल केलाय. हा नामदेवचा ब्रँडेड स्ट्रोक पाहायला भेटला आपल्याला. म्हणून तो मी उल्लेख केला की आता दोन्ही बाजूला काउंटर अटॅक चढवावा लागेल, तर त्या धावा हव्या तशा मिळतील. आणि आता सध्या तरी तो स्ट्रोक खूप चांगला राहिलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक 45 अंकावरती जाऊन पोहोचल्यात धावा आता. चला बॉल बॉय तिकडनं बॉल लगेचच कॅरी करा. दिनेशजी कुपवते साहेब यावेळेस उपस्थित झालेले आहेत. दिनेशजी रुपवते साहेब यावेळेस उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांचा करूयात यथोचित मान आणि सन्मान. तुर्तच त्यांचं शुभागमन
आणि त्यांचा करूयात हा सन्मान. स्क्रीनवरती पाहू शकतायत साहेबांचा सन्मान होत असताना अगदी तिथे पाहायला भेटतोय. साहेब आपण आलात, आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत या स्पर्धेमध्ये. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, आवर्जून त्यांची उपस्थिती पाहायला भेटते या स्पर्धेमध्ये. ओव्हर पिच होता, यावेळेस देखील फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून फटका खेळायचा होता. फटका फसलाय, लॉंग ऑफला हा झटका बसलाय. चौथी विकेट कॅरी होते. फलंदाज यावेळेस झालाय नामदेव बा. आतापर्यंत कंप्लीट झालाय. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित परब, परंतु सध्या तरी तो व्यावसायिक एंडला नवीन खेळाडू अनित यादव मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालाय. पाहूयात, साथ द्यावी लागणार आहे खेळाडूला. आल्या आल्याच हात खोलण्याची संधी, मिला मौका और ये जड़ दिया छक्का. आल्या आल्या ठोकतोय षटकार. आता धावा झालेल्या आहेत. 51 ऑन बोर्ड. 51 धावा धावफलकावरती आलाच. आणि ती यादवने ते इरादे स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये. खूप महत्वाचा तो स्ट्रोक खेळलाय. मच निडेड सिक्सर मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. चला, मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्या. धावा झाला 51. 51ला 4 विकेट. बॅटिंग करत असताना भूषण 11 हा संघ पाहायला भेटतोय. ओ, मॅच बॉल आलाय सर. तुषार दातेचं हे षटक 17 धावसंख्येचं राहिलं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पाहुयात गोलंदाजी मार्क वरती कोण येईल अंतिम षटकामध्ये. अशोक बॉलिंग मार्क वरती येत आहेत या अंतिम या षटकामध्ये. आतापर्यंत 5 ओव्हरला 51, जिथे परिस्थिती खूप बिकट होती. 2 ओव्हरला फक्त आपण पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये फक्त त्या 10 धावा दिसल्या होत्या. आणि मग त्यानंतर तो गेअर चेंज झाला. एक चांगले इनिंग रोहित परबचे आतापर्यंत राहिले आहे. आणि यादव आल्यालाच त्यानेही षटकार मारला. त्याचमुळे आता या ओव्हरांमध्ये असं वाटतंय ते षटक महागडं ठरेल की पुन्हा एकदा ते प्रत्युत्तर अशोक यांच्याकडनं चांगलं राहील. पाहूयात कशा पद्धतीने धावा रोखतील, दुसऱ्या बाजूला कशा पद्धतीने आकडा गाठतील. 65 ते 70 या धावा पाहायला भेटतील का पहिल्या मॅच मध्ये. पाहूयात. कालचा एक मॅच खूप चांगला रंगला होता. 6 ओव्हरला 61 त्या धावा डिफेन्स करून दाखवल्या होत्या कालच्या मॅच मध्ये. आणि काल असंही घडलं की एका मॅच मध्ये 105 धावा झाल्या 6 ओव्हर मध्ये. यावेळेस पुल करायचं होतं. फटका पाहूयात. या फटक्यामध्ये इतकेही टायमिंग नाहीत, मिस टायमिंग स्ट्रोक होता. परंतु त्यानंतर आपण पाहत आहोत नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय. बॉल उचलून फेकी केलं जाईल. 2 धावसंख्येचा तो कॉल आहे आणि तिथे सहज त्या 2 धावा कॅरी केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक 53. पुरुषोत्तम दादा गुंजाळ यांचे शुभागमन झालेलं आहे. ॲज अ मॅन्युअल स्कोररची ती भूमिका या स्पर्धेमध्ये त्याची राहिली आहे. लेट पण थेट एंट्री ग्रेट
त्याची झालेली आहे, त्याचं सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. एक्साची मदत अजून मिळून जाईल आणि आता धावा झाल्या धाव फलकावरती. टोटल स्कोर कार्ड जर पाहायला गेलं तर 54 ला धाव फलक आहे. म्हणजे इथून तुम्हाला 2 ते 3 मोठे स्ट्रोक जर तुम्ही मारले तर मी म्हणेन सहज 70+ टार्गेट या मॅच मध्ये दिसू शकते. आणि जर तिथपर्यंत गाठला पल्ला तर मग हे फायटिंग टार्गेट होईल. कारण आपण पाहिलंय पहिल्या 2 षटक होते, ती सुरुवात शांततेत होती आणि मग त्यानंतर तो काउंटर अटॅक सध्या तरी चाललाय. आणि आता रोहित परबला ती स्ट्राईक का त्याने घेतली आहे त्याचं उत्तर द्यावं लागेल. ओ, यावेळेस चांगला बॉल, चांगला चेंडू आपण पाहत आहोत. रोहित परबच्या विरोधामध्ये आलाय. आता ती स्ट्राईक रोटेट होईल. तो कॉन्फिडन्स मिळालाय. पहिला चेंडू खेळलाय त्याने, तो षटकार मारलाय आणि यादवनं आणि त्याचमुळे तो कॉन्फिडन्स त्याला मिळालाय. त्यामुळे ती स्ट्राईक देण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल मिळते. सिंगल धाव महत्वाचे आहे. धावा झाल्यात आता 55. ओके, व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. व्हाईट लाईन एकच आहे. तो व्हाईट बॉल आलाय थर्ड पंचांकडनं. व्हाईट बॉलचा तो इशारा आलाय थर्ड पंचांकडनं. ती व्हाईट लाईन एकच आहे ही सूचना आली होती. व्हाईट बॉल आलाय थर्ड पंचांकडनं, व्हाईट बॉल दिला गेलाय. त्यामुळे तो व्हाईट बॉल आता पकडला जाईल. लाईनच्या थोडस बाहेर बॉल चाललाय आणि त्यामुळे तो थर्ड पंचांनी कळवला की व्हाईट बॉल आहे. त्यामुळे ते आता धावा या 61च्या रूपानं गणल्या जातील. व्हाईट +1 61च्या 2 आणि मग आता अब तक 56 धावा धाव फलकावरती. हो, चांगला बॉल, यावेळेस चांगला बॉल. धावत सुटलेत. विकेट मिळेल का पाहूयात. नॉन स्ट्राईक एंडला तिथे तो झटका लागेल आणि ती मिळते विकेट. फलंदाज बाद. अनित यादवला सध्या तरी परतावा लागलाय. ती स्ट्राईक देण्याचा तो प्रयत्न या चेंडूवरती राहिला. लाईन मिस केली होती. तो स्ट्रोक खेळता आलेला नाहीत आणि मग त्यानंतर सवंगडीला ती साथ देणं गरजेचे आहे. त्यामुळे ती विकेट फेकली आहे आणि आता ती विकेट पहा कशा पद्धतीने आली. ती विकेट किपरनं बॉल तो अडवला. त्यानंतर तो बीट झाला होता आणि मग धावत सुटला रोहित परब. तीच त्याला स्ट्राईक घ्यायची होती. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचलेला नाहीत अनित यादव आणि त्याचमुळे ती विकेट मिळाली. 5वा झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये. अप्पी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला आता पाहायला भेटतोय. ती स्ट्राईक मिळेल का नाहीत हाही प्रश्न आहे, कारण रोहित सध्या तरी स्ट्राईक घेऊन खेळतोय. धावा झाल्यात आता धाव फलकावरती 56ला 5 विकेट गेल्यात. टीम भूषण 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. टॉस गमावला होता पहिल्या मॅच मध्येच आणि ते बॅटिंग करावी लागले आहे. ते बॅटिंग पथ्यामध्ये पडले. बपी छोटा समोर मारलाय. काय पिक केलाय, लेंथ पिक केल्याने हे टायमिंग भव्य पाहायला भेटलंय आणि तिथे हा क्लास झळकतोय पुन्हा एकदा. रोहित परबचा षटकार. गोलंदाजीमध्ये तो लेग कटर राहिलाय. ते लेंथ आता पिक करता आलेली नाहीत. हे प्लॅनिंग चांगलं होतं. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये थोडासा म्हणजे बाहेर निघत होता हा बॉल आणि त्यामुळे ते टायमिंग फसलं होतं. परंतु हा गेल्याच बॉलवरती तो षटकार होता. काय तिथे टायमिंग राहिलं. लेंथ पिक केली आणि धावसंख्येला ते टिक केलं होतं गेल्या बॉलवरती. हा बॉल देखील आपण पाहत आहोत चांगला राहिलाय. परंतु सध्या तरी आता पुन्हा एकदा चॅलेंज केलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. व्हाईट बॉल साठी बॉल चेक केला जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू सध्या तरी तो रिव्ह्यू त्यांच्याकडे कंटिन्यू आहे, कारण पहिला रिव्ह्यू त्यांचा सक्सेसफुल झाला होता आणि आताही व्हाईट बॉल साठी ते चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. पाहूयात थर्ड पंच आता निर्णय काय कळवतील. यस, इट इज फेअर बॉल आहे हा. चांगला चेंडू बरोबर वाईड लाईनच्या आतमध्ये राहिलाय हा बॉल आणि त्यामुळे तो थर्ड पंचांनी कळवलाय. यस, इट इज फेअर बॉल. चांगला आपल्याला डॉट बॉल पाहायला भेटतो हर्षकचा. राहिला आता अंतिम बॉल जिथे टार्गेट सेट करायचं आहे. 62 झाल्यात. गती परिवर्तन, स्लो चेंडू हाही हाताळलाय. धावत सुटलेत. ती विकेट मिळाली आहे आणि आता इनिंगची समाप्ती, ओव्हरची समाप्ती. धावा झाल्यात 62 आणि मग या मॅच मध्ये करायच्या आहेत
63 धावसंख्येचा तो पाठलाग. पहा मॅचची समरी आपल्या स्क्रीनवरती आहे. पहिलेच जे काही खेळाडू होते त्यांनी नाराज केलंय. सोनू तांबे शून्यावरती बाद झाला होता. गोल्डन डकचा शिकार. बॉबी बालाईरावच्या खात्यामध्ये 3 धावा. रोहित परबची ती चांगली इनिंग राहिली 34 धावसंख्येची. आणि त्यानंतर नयन पाटील जिथे 7 धावसंख्येची त्याची इनिंग राहिली. नामदेव गुलुम मैदानाच्या आतमध्ये 7 धावसंख्येचं योगदान त्यानं दिलं. अनित यादवची इनिंग 2 बॉलची ती होती. 6 धावसंख्येचं योगदान त्याने दिलंय. आणि अशा पद्धतीने हा ओव्हरऑल तो खेळ राहिलाय पहिल्या इनिंग मध्ये. आणि एक चांगली इनिंग रोहित परबच्या नावावरती राहिली आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती संख्या सध्या तरी पोहोचलाय 62 धावसंख्येवरती. आणि आता या मॅच मध्ये करायचे 63 धावा. आणि सध्या तरी बॉलिंग अनालिसिस मैदानाच्या आतमध्ये जी बॉलिंग राहिली होती ते सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती आहे. विकास डोंगडे ऍज अ आयकॉन खेळाडू आहे आणि त्याचे हे जे 2 षटकं होती त्या 14 धावसंख्येची 2 षटकं त्याची राहिली. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. महत्वपूर्ण गोलंदाजी त्यांनी केली. आणि त्यानंतर समाधान रहाटे त्यानं 2 षटक हाताळले. 19 धावा खर्च करत असताना त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट. तुषार दातेने 1 विकेट घेतली परंतु ते महागडं षटक होतं 17 धावसंख्येचं. आणि कमबॅक करत असताना अंतिमची जे ओव्हर होती अशोकची ती मात्र खूप चांगली राहिली आहे. डेट ओव्हर मध्ये त्याने 11 धावा खर्च केल्यात आणि त्यामुळे ते टार्गेट 62 पर्यंत पोहोचलंय. आणि आता मग करायचे आहेत 63 धावा. सन्माननीय सक्षमजी मांडे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सक्षमजी मांडे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तुर्तच आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये ज्यांची खूप महत्वाची आणि खूप मेहनतीची भूमिका राहिली आहे ते आमचे रवीजी मांडे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. होऊ पण शकतो नंतर ते होतो संध्याकाळी प्रॉब्लेम नंतर होतो. या मैदानावरती आपल्याला आता पाहायला भेटेल. कॅमेरामन थोडस फोकस केलं तर बरं होईल. अगदी आपण पाहत आहोत आज ज्यांचा संघ इनॅक्शन मध्ये असणार आहे आणि अगदी आपण पाहत आहोत आज आम्हालाही ती उत्सुकता आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. अगदी आपण पाहणार आहोत पुढच्याच मॅच मध्ये आदिनाथ 11 हा जो संघ आहे आणि त्या संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला भेटतील जिथे आमचे सन्माननीय नवनाथजी मते साहेब यांचा तो संघ असेल. आणि आता त्यांचं तुर्त शुभागमन झालंय. पहा ती रॉयल एंट्री दादांची झाली आहे आणि सध्या तरी आपल्याला ते स्क्रीनवरती आहेत. आज त्यांचाही स्क्वॉड भरपूर चांगला आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि त्यांच्याही टीमवरती त्या नजरा असतील. दादांना विनंती आहे आपण या सन्मानानं व्यासपीठावरती आसन असतं बा आपला आम्ही करत आहोत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आजच्याही दिवसामध्ये आपला आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आदिनाथ 11 या संघाचे संघ मालक नवनाथजी मते साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिली इनिंग समाप्त झाली आहे. पूर्वार्ध समाप्त झालंय. उत्तरार्धामध्ये कसा खेळ राहील हे ऐकण्यासाठी जाऊयात आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये करत आहोत बदलाव. छोटासा घेत आहोत आम्ही ब्रेक आणि ऐकूयात या इनिंग साठी राकेशजी झालटे सरांना धन्यवाद.
रहाटे आपल्याला विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांकडनं स्पेशली अनाउन्समेंट आपल्यासाठी होत आहे. समाधानजी रहाटे साहेब आपण कुठे असाल व्यासपीठावरती या. थँक्यू पवार सर, ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या पर्वार्थमध्ये आवाज ऐकत होतात व्हॉइस ऑफ शहापूर. चालू करा पंच. हर्षल पवार व्हॉइस ऑफ शहापूर, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळाला. अनिल भाऊ दोन 2026 मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा अर्जे मी सर्वांचं स्वागत करतो. ज्या पद्धतीने आपल्याला पहिला खेळ बघायला मिळाला आणि त्या खेळामध्ये रोहित परबची एक इम्पॉर्टंट पारी, एक दमदार पारी आपल्या रोहित परबची बघायला मिळाली आणि एक मजबूत स्थितीमध्ये आपल्याला भूषण 11 बघायला मिळत आहे. ओके, पहिलं षटक घेऊन येतोय डायनामाइट बॉलिंग ट्रॅकवर रोहित परब. राऊंड द विकेट मारा करेल. समोर जर फलंदाज बघितला समाधान कोणत्या पद्धतीने फलंदाजी करेल तेही बघणं गरजेचं. पहिला चेंडू रोहित परब, चांगला टप्पा आपल्याला बघायला मिळतोय. फुल टच चेंडू होता यावेळेस. सिंगल धाव या पहिल्या चेंडूवर आपल्याला बघायला मिळते. इथून बघितले चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण की ज्या पद्धतीने टार्गेट सेट केलाय. यावेळेस निश्चित 2 धावा या ठिकाणी 3 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळतं. क्षत्रिय कुलवंत या संघाचा एक डायनामाइट खेळाडू निश्चित राजाभाऊ कामने काही कारणानुसार आज मैदानावर उपस्थित नसल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतायत. निश्चित थोड्या वेळात येणारच आहेत. सन्माननीय राजाभाऊ कामने जाणता राजा एक स्फोटक फलंदाज निश्चित या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतीलच. 4 धावा बोर्डावर लागल्यात. इथूनही कोणत्या पद्धतीने रणनीती असेल या रनचेसची त्या बघणं गरजेचे, कारण 2 पॉवर प्ले षटक खूप महत्वाचे ठरणार आहेत या रनचेस मध्ये. समाधान तेजस बघूया कोणत्या पद्धतीने पुढील नाणेफेकीसाठी आदिनाथ 11 आणि शिवशाही. आणि यावेळेस पहिलाच लॉफ्ट केला. स्विच हिट कॅच या ठिकाणी ड्रॉप होताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण तुम्ही अशा कॅचेस पकडावे लागतील. असे जर कॅचेस पकडले तर मॅचवर तुम्ही पकड बनवशाल. आणि क्रिकेटमध्ये कहावत आहे, टेक द कॅचेस विन द मॅचेस, लॉस द कॅचेस लॉस द मॅचेस. निश्चित कॅच पकडावे लागतील जर या मॅचवर पकड बनवायची असेल तर. या 2 ने वाढती धावसंख्या बघशाल तर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. परत एकदा थोडंसं फील्ड मध्ये बदलाव करताना आपल्याला बघायला मिळत आहे. संतराजा प्रीमियर लीग 2026 म्हटलं की ही मानाची स्वाभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघताय. रे एक गाव एक स्पर्धा ही झाली. त्याच्यानंतर
जी संकल्पना आपल्या दिमाखातून आली जाणता राजा टीम आयोजन कमिटी ओपन ही स्पर्धा ठेवायची आणि ती अतिशय थाटामाटात पार पाडताना आपल्याला प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळते. आता ओव्हर द विकेट मारा त्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय. रिप्लेमध्ये बघू शकता ज्या पद्धतीने आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळाला. ओ यावेळेस परत एकदा स्विच हिट आणि पायाने अडवायचा प्रयत्न केला पण चेंडू मध्ये पॉवर होता. बॅटचा तो फाटका आपल्याला बघायला मिळाला आहे. निश्चित 4 धावा आपल्याला बघायला मिळतील. काय जबरदस्त जबरदस्त एक या परत एकदा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय 10 धावा बोर्डावर लागल्यात. पहिली षटक प्रगतीवर आपल्याला बघायला मिळतंय. रोहित परब मागणं ठरताना आपल्याला बघायला मिळतंय. एज आणि विकेट किपर इंटरेस्टेड लाजवाब झेल टिपताना आणि रोहित परब कमबॅक करण्यामध्ये माहीर. एक डायनामाइट बॉलर आपल्याला बघायला स्पीड किंग आणि बघू शकता पहिला झटका लागतोय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला रोहित परबकडनं बघायला मिळाला आहे. रिप्ले मध्ये परत एकदा तुम्हाला बघायला मिळतंय. शॉर्ट ऑफ लाईन गुड लाईन उचली घेत चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. पहिला गडी बाद होतोय. फलंदाज आउट बॅक टू डग आउट. जाऊया डीजेचं एक मधुर संगीत ऐकूया. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. लाला मेमन यांचंही आगमन जाणता राजा आयोजन कमिटीच्या वतीनं. 10 धावा लागल्यात बोर्डावर. एक गडी बाद कमबॅक केलंय. रोहित परबने आपल्या सगळ्या ज्या पद्धतीने खेळ दाखवलाय. टीमच्या 12वा खिलाडी इकडे पाठवायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सन्माननीय दिनेशजी रुपोत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडताना आपल्याला बघायला मिळणार आहे स्क्रीनवर. आणि आयोजन कमिटीचे निश्चितच सर्व मेंबर आपल्याला बघायला मिळतील. 10 धावा बोर्डावर लागल्यात. अजूनही बैठल्यात चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ज्या पद्धतीने टॉस का बॉस याला जोडायचंय. कॅमेरामॅनला विनंती आहे. नवीन बॅट्समनचं नाव एका बाजूला निश्चित आपल्याला टॉस बॉस या मंचावर नाणेफेकीचा कौल पार पडताना आपल्याला बघायला मिळतोय. शिवशाही आदिनाथ ह्या 2 वलाडे संघ निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपली किस्मत आजवताना बघायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल निश्चित पार पडताना आपल्याला बघायला मिळेल. शिवशाही आणि सन्माननीय योगेश भाऊ शेवरे यांचा संघ मालकीचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. इथून बैठल्यात चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. नामदेव खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट लॉंग ऑन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठिकाणी उपस्थित होता. कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. इथून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कारण की समीकरण तुम्ही बघशाल 29 चेंडू मध्ये 52 धाव्यांचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. काय जबरदस्त आपल्याला खेळ बघायला मिळतोय. जाणता राजा प्रीमियर लीग 2026 मध्ये यावेळेस सवाई सपर. कारण की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर बघशाल तर ताकदीचा वापर आणि चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेटला. हवाई सपरला येतोय मॅक्सिमम षटकार. 6 धावा. डीजे
यावेळेस परत एकदा हवेत चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही, खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पडतोय आणि त्याचा 2 धावा तोपर्यंत पळून काढण्यामध्ये यश मिळालंय. चांगलं रन इन बिटवीन द विकेट खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळतंय. इथून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कोणत्या पद्धतीने करेल, कारण की सरासरी बघशाल ही सरासरी वाढत चालली आहे. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. काहीतरी विचार करावा लागेल, फलंदाजीच्या पद्धती करावा लागेल. परत एकदा यावेळेस टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्हाला रिप्ले मध्ये आमचं संगणक ऑपरेटर दाखवलंच, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर चेंडू वळताना आपल्याला बघायला मिळतोय. राऊंड द विकेट मारा करता अँगल कोण बनवायचा प्रयत्न निचे नामदेव या गोलंदाजाचा आपल्याला बघायला मिळतोय. क्वालिटी बॉलिंग आपल्याला बघायला मिळाली. 19 धावा लागल्यात बोर्डावर. 1.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. हो, यावेळेस परत एकदा फिल्डर त्या ठिकाणी या सिंगलवर थांबावं लागेल. सिंगलनी जर बघितलं तर ज्या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय, क्वालिटी क्षेत्ररक्षक आहे ज्या पद्धतीने भूषण 11चे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताय, लाजवाब कामगिरी आपल्याला बघायला मिळते. बघूया नामदेव कोणत्या पद्धतीने बॉलिंग करेल. अंतिम शेवटचा चेंडू आपल्याला बघायला मिळेल. हो, यावेळेस गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धावून मिळेल. या सिंगलने वाढती धाव संख्या जाऊन पोहोचली ते 20 रन 21 माफ करा 21 धावांवर पोहोचले. संघर्षाची वाट मोठी चालत राहणं आपलं काम आहे. भिवू नये संकटांना, सोबत पावलं पावली राम आहे. आज रामनवमीच्या सर्वांनाही शुभेच्छा. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 24 चेंडू मध्ये 42 धावा. कालचंही समीकरण याच पाहिजे होतं. 24-42 आजही समीकरण त्याच पद्धतीचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यावेळेसही मीच समालोचन करण्यासाठी माईक समोर होतो. त्या पद्धतीने आपल्याला समीकरण बघायला मिळतंय. 24 चेंडू 24 चेंडू 42 धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. इथून एक कोणत्या पद्धतीने कमबॅक करेल. सेकंड स्पेल मध्ये आपल्याला रोहित परा बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. कोणत्या पद्धतीने रोहित परब टाकलं ना तुम्ही. होईल ना 24 चेंडू 42 धावांचं समीकरण. लेट होतं कधी कधी. जाम चालू आहे ना, सर्व डाऊन चालू आहे. बघा रोहित परब अराउंड द विकेट मारा. ज्यावेळेस क्वालिटी बॉल आपल्याला बघायला मिळतोय. ज्यावेळेस सकाळच्या सत्रामध्ये रोहित परबची एंट्री झाली होती, निश्चित विकेटची निश्चित पाहणी केली. त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या अँगलने चेंडू कोणत्या पद्धतीने राईटी फलंदाजाला टाकायचा त्याच्यावर थोडासा अभ्यास केला आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्क्रीनवर बघायला मिळते. 23 चेंडू 42 धावांचं समीकरण अजूनही आपल्याला बघायला मिळतं. परत एकदा यावेळेस उडवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. संघ मालक आपल्याला बघायला मिळत आहे भूषण बालराव, आणि चांगली फिल्डिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. परत एकदा 22 चेंडू मध्ये 41 धावांचं समीकरण. परत एकदा क्वालिटी बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. मंजिल उन्हीं को मिलती है जो हिम्मत नहीं हारते, तूफान से लड़कर ही परिंदे उड़ान भरते, कदम कदम पर मुश्किलें जरूर आएगी लेकिन जीत के जो हौसले है रोहित परब निश्चितच आपले को दिखला रहा है. ओ यावेळेससाठी फील्ड विकेट स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि यावेळेस डायनामाइट रोहित परब यावेळेस परत आपल्या सेकंड स्पेल मध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. आणि याही स्पेल मध्ये त्यांनी एक झटका दिला, कारण पहिल्या स्पेल मध्ये त्यांनी एक झटका दिला होता शेवटच्या अंतिम चेंडूवर, आणि याही स्पेल मध्ये एक क्वालिटी बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय, ज्या पद्धतीने फटका खेळून काढला होता, कनेक्शन जितकं हवं होतं तितकं मिळालं नाही.
आणि फलंदाज होतोय आउट, बॅक टू टॅग आउट. शरद शरद दादा मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला बघायला मिळतं. हाथी की चाल धीमी सही पर कदम कभी पीछे नहीं जाते, जो सब्र और ताकत रखता है वही मंजिल तक सबसे पहिले पोहोचता है. शरद दादा पोहोचेल का आपल्या मंजिल पर्यंत बघणं गरजेचं आहे. आणि कोणी मोबाईलची स्क्रीन सोडू नका, कारण शरद दादा धीमे पावलाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समीकरण तुम्हाला परत एकदा दाखवतो. 20 चेंडू 41 धावांचं समीकरण आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. शरद दादा 20 चेंडूमध्ये 41 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. आणि होत आहे कारण की नाशिक जिल्ह्यामधले चांगले खेळाडू प्रत्येक टीम मध्ये खेळी दाखवताय. तुम्ही तो नाणेफेकीचा कौल बघितलाच. शिवशाही आणि आदित्य 11. शिवशाहीचे कर्णधार नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने पाडून प्रथम क्षेत्ररक्षणाची निवड केली. बॉल फर्स्ट घेतलाय. पण जाऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह सामन्यामध्ये रन चेस कोणत्या पद्धतीने होईल ते बघणं गरजेचं आहे. क्षत्रिय कुलवंत 19 बॉल मध्ये 41 धावा आपल्याला बघायला मिळतील. इथून शरद दादा कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतील तेही बघणं गरजेचं आहे. परत एकदा क्वालिटी आणि लाजवाब. जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं वही अक्सर मंजिल तक पहुंचते हैं. रोहित परबने त्या पद्धतीची जो डायनामाइट, नाशिक जिल्ह्याचा डायनामाइट, मॅन फ्रॉम सातपूर, निश्चितच क्वालिटी बॉलिंग आपल्याला बघायला मिळते रोहित परबची. लाजवाब, आउटस्टँडिंग, गेम चेंजर. कारण फलंदाजी करताना 34 धावा त्यांनी त्याच्या खेळामध्ये लावल्या होत्या. एक गेम चेंजर पारी, त्या 34 धावांची पारी आणि आता मजबूत आपल्याला बघायला मिळतंय. थेंबी थेंबी तळेच असे. कारण एका बाजूला तुम्ही जर पहिल्या क्षेत्रात बघितलं असेल तर विकेटचा पतंग होत होतं, पण रोहित परबने एक संयम ठेवला आणि संयम निश्चित एक नंबर आपल्याला बघायला मिळतोय. रोहित परब डायनामाइट का बोलले जातं त्याला, त्यांनी खरी आयकॉनची ओळख निश्चित या स्पर्धेतून दाखवणं सिद्ध केले स्वतःला. बॉलिंग ट्रॅकला आपल्याला बॉलर बघायला मिळेल. कोण आहे बॉलरचं काय नाव आहे, ओळखत का? लक्ष बॉलर कोणी ओळखतो गेला? अप्पी. बघूया अप्पी कोणा गप्पी मारतो ते बघणं गरजेचं आहे. मैदानाच्या आत 18. जर अप्पीने जर हॅट्रिक घेतली, सन्माननीय रवी भाऊ मांडे यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले. इथून बघूया. आणि नाशिक डिस्ट्रिक्टचे विवो कंपनीचे पूर्ण काम अप्पी बघतात. ओहो, नयन पाटील सबसे कातिल नयन पाटील. समोर पाहिजे. परत एकदा 17 शेड्यूल मध्ये आपल्याला बघायला मिळतात धावा 37. कारण हे चेसेबल स्कोअर आहे. अनेकदा आम्ही बघितलेल्या अशा धावा बनताना बघितलेल्या आहेत, परंतु चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये भूषण 11ला करावा लागेल. आणि विरुद्ध क्षत्रिय कुलवंत त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. क्वालिटी OH चांगली फिल्डिंग, शॉर्ट थर्ड मेनला लाजवाब फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. अजूनही समीकरण नजर मारली तर 16 बॉलमध्ये 36 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅक अप्पीला काहीतरी करायला चर्चा त्याच्यावरच होते, कारण की एक बाउंड्री आलीच होती. नयन पाटील प्रयत्न केला, एफर्ट 100% लावले, पाय घसरला, असेच 4 धावा गेल्यात, हरकत नाही. पण 16 चेंडूंमध्ये अजूनही 36 धावांचं आव्हान. चर्चा काय झाली, त्या चर्चेवर निर्णय काय येईल ते नगरच्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. उर्द विकेट मारा अप्पी शरद दादासाठी. ओ यावेळेस पॉइंट लाजवाब नेत्रदीप फटका आपल्याला शरद दादाच्या बॅट मध्ये बघायला मिळतोय. एक येतोय खणखणीत 4 चौकार. तुम्ही गाणं तर ऐकलंच असेल. या मामाच्या पुरीला एका झटक्यात पटवली
डीजे वाले भाऊ निचे जबरदस्त सॉन्ग लावताय. लई जण बसलं इकडं. लई जणाला मामाच्या पुरी असतील आठवण येत असेल लागल्यांना. कसाला लग्नच झालं नाही आमचं मामाच्या पुरीशी. काय करणार, बॅड लक. जाऊया मैदानाच्या आत रंचेस बघूया. ज्या पद्धतीने मैदानाच्या आत रंचेस आपल्याला बघायला मिळतोय. काय घडेल, कारण सर्वांच्या दिलं की धडकन तेज होते वे. कारण मैदानाच्या आतमध्ये शरद दादाने एक क्वालिटी फटकाही त्यांच्या बॅटमध्ये बघायला मिळतोय. 15 चेंडू 32 धावांचं समीकरण. ओ परत एकदा उडवलाय मॅक्सिमम डाऊन द ट्रॅक येतोय अटॅक. 6चा फटका कडक बेधडक येतोय. थँक्यू डीजे. ह्याच्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आपल्याला शरद दादाकडनं बघायला मिळते. जिन्हें अपनी ताकत पर भरोसा होता है वो किस्मत की नहीं मेहनत की बात करते लाला. आणि शरद दादा यावेळे डाऊन द ट्रॅक येईल. अशी जर फिल्डिंग केली तर निश्चितच भूषण 11चं काम तमाम होऊ शकतं. कारण नयन पाटील निश्चित पोहोचलेही होते. त्याला असं वाटलं की चेंडू काही दस्तकवर मस्तक होईल का. डबल माइंड मध्ये धावसंख्या बघशाल तर परत एकदा 37 धावा लागल्यात बोर्डावर. 14 चेंडू 26 धावा आपल्याला बघायला मिळतात. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. शरद दादा निश्चितच युवा नेतृत्व खंबीर नेतृत्व आपल्याला बघायला मिळत आहे. कपिल भाऊ बाहुले याचं आगमन झालंय. त्यांचंही सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. ओहो परत एकदा खराब चेंडू फाईन लेगला उडवला. एक टप्पा सीमारेषे पार मिळतील 4 चौकार. जाऊया परत एकदा डीजेला संधी देऊया. मधुर संगीत परत एकदा ऐकूया. तेरा चेंडूंमध्ये 22 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. 41 धावा बोर्डावर लागल्यात. काय जबरदस्त क्वालिटी आउटस्टँडिंग अफलातून फलंदाजी आपल्याला बघायला मिळते रोहित शरद दादाकडनं. ओके ओके झालंय थोडं. ओके 12 चेंडू 18. नेक्स्ट आता नेक्स्टला जा ना परत. आता एवढ्या वेळ झोपेल राहता का रे. पटकन करायचं लवकर. बघूया परत एकदा मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंमध्ये 18 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. नाही विषय नाही. आम्ही अनेक अनेक स्पर्धेमध्ये आपण बघितलेलं आहे. पण कधी कधी आम्हालाही होतं की तुम्ही पटकन का बरं नियोजन करते नाही. पाण्याचं द्यायचंय तुम्हाला तर पटकन उभे राहा असं. नाही उभे राहा नंतर कॉल करा. परत एकदा बघूया. आणि पाणी तर पाठवायलाच पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. अंपरनी जरी नाही पाठवलं तर पाणी मैदानात गेलंच पाहिजे. कारण उन्हाचा पारा इतका खतरनाक आहे. पाणी पोचलंच पाहिजे. रमेश बघूया कोणत्या पद्धतीने बॉलिंग करेल. ओहो पहिला चेंडू हल्ला बोल केला. हवे चेंडू यावेळेस बघूया. नयन पाटील आउटस्टँडिंग कॅच. मॅच ऑफ द कॅच आपल्याला बघायला मिळतोय नयन पाटील कडनं.
एक मिस्टेक आपल्याला डीप लॉंग ऑफला बघायला मिळाली होती, पण अनिच्या डीप लॉंग मोठा सफर तय केला आणि एक सुरेख सुंदर देखना कॅच आपल्याला नयन पाटील कडून बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय, लाजवाब क्वालिटी आउटस्टँडिंग कॅच आपल्याला बघायला मिळाली. इथून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जांताराजा प्रीमियर लीग मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. 45 धावांवर 3 गडी बाद 1.1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. इथून कमबॅक करेल का की शरद दादा निश्चित आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला बघायला मिळत आहे. जास्तीत जास्त शरद दादाला स्ट्राईकला जावं लागेल या सामन्याचा कल जर बदलायचा असेल तर. पंचेचाळीस धावा बोडावं लागल्यात आणि ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आणि क्वालिटी आपल्याला बघायला मिळते आणि ज्या पद्धतीने सामना आपल्याला बघायला मिळतो, अतिशय चुरशीचा अटीतटीचा वाघा सिंहाच्या झडपीचा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. इथूनही चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 45 वर 3 4.1 आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तुषार दाते. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस डीप लॉंग ऑन काऊ कॉर्नरला नयन पाटील. ओ परत एकदा भंबल आणि अंतिम क्षणाला या पद्धती फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. आणि आता इथनं जर एक चुकी जर झाली, चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये असं आहे की एकदा जर क्रिकेटमध्ये चुकी झाली त्याला परत वापसी नाही. या परत एकदा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय, यावेळेस परत एकदा उडवलाय भूषण वालराव आपल्याला बघायला मिळत आहे. संघ मालक यावेळेस चांगले डीप लॉंग ऑफला फिल्डिंग बघायला मिळते. 48 3 गडी बाद झालेत. अजूनही बघितलं 4.3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल रमेश. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूप बाहेरच्या मुख्य पंच वाईट घोषित करताना आपल्याला बघायला मिळत आहे. अतिरिक्त धावने स्कोरबोर्ड पुढे जाईल. बघूया परत एकदा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. शरद दादा आता स्ट्राईकवर आहे. शरद दादा वैयक्तिक खेळी बघशील 18 धावांवर. ओ आउटस्टँडिंग लाजवाब क्लास डायनामिक शॉट आपल्याला बघायला मिळतोय. शरद दादा ऑन फायर चेंडूला पाठवलंय सी मा रे शा बाहेर. चला पाणी पाठवा आता लवकर मित्रांनो, कारण पाणी मैदानात गेलंच पाहिजे. फलंदाजाला उन्हाचा पारा आहे, पंचांनी पण याच्यावर ध्यान द्या थोडं. बघूया परत एकदा ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला क्लास फटके बघायला मिळाले. लाजवाब फलंदाजी. निश्चित तुम्ही शांताराजा चषक टॉस का वॉच बघशाल तर डॉक्टर किसान सर त्यांची ग्रँड एंट्री होणारच आहे. ज्यावेळेस त्यांची एंट्री होती तर निश्चित सबसे अलग एक कॉल मॅटर्स ऑल अशी भूमिका मध्ये आपल्याला डॉक्टर किसान सर बघायला मिळतात. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ बघायला मिळाला, आउटस्टँडिंग फलंदाजी नेत्रदीप करणारी ही फलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. बघूया रमेश कमबॅक करेल का ते बघणं गरजेचं. राऊंड द विकेट. ओ क्लास क्लास आउटस्टँडिंग एक नंबर येतोय फटका आपल्याला शरदाच्या बॅट मधून येतो. एक दमदार सिक्सर. 7 चेंडू 2 धावे, 7 चेंडू 2 धावा लागतात. काय अफलातून फलंदाजी, काय जबरदस्त वादळ आपल्याला बघायला मिळतंय. काय लाजवाब फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. सर्व टीमचे मॅच झाल्यानंतर सर्व संघ मालकांनी आयोजन कमिटीची संपर्क करायचा आहे. संघ मालकांना सर्वांना विनंती आहे मुख्य मंचाकडे यायचंय. सत्कार 100 रुपये घ्यायचा आहे तुमचा सगळ्यांना यायचं इकडं. परत एकदा हो यावेळेस
फाईट लीगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, एकच धावेवर थांबा लागेल. ज्या पद्धतीने खेळ केलाय, पूर्ण मैदानाच्या आतमध्ये खेळ केलाय. भूषण 11 एका वेळेस असं वाटलं होती की वर्चस्व गाजवते मैदानाच्या आतमध्ये, पण काय जबरदस्त ते वादळी फारी आपल्याला बघायला मिळते. षटक संपल्याची गोष्ट. आता मात्र तुम्ही जर धावा बघशाल, 1 लागेल, 6 चेंडू 1 धावा. सन्माननीय नवनाथजी मते सर मुख्य मंचावर यायचे. योगेशजी सर तुम्हाला पण मुख्य मंचाकडे यायचंय. आणि राजाभाऊ गामणे निश्चित छत्री फलवंतचं निश्चित काही तांत्रिक कारणामुळे ते मैदानावर नाहीत. स्फोटक फलंदाज हे सांता राजाचे. यावेळेस बघूया विकेट पडताना आपल्याला बघायला मिळते. काय जबरदस्त कामगिरी केली. आणि निश्चित जंगल का राजा हो, यही नहीं कहलाता हर कदम पर हौसले से दहाड़ लगाता, डर के आगे जो झुक जाए वो इंसान कैसे शेर बनो, जो मुश्किलों से भी टकराता है उसे शरद दादा कहलाते. आणि काय जबरदस्त फलंदाजी शरद दादाच्या बाटमध्ये आपल्याला बघायला मिळाली. आउटस्टँडिंग नेत्रदीप फटके आपल्याला बघायला मिळाले. निश्चित संघ मालकांची या ठिकाणी आयोजन कमिटीच्या मार्फत जो सत्कार सोहळा मान सन्मान दिला जातोय. बघूया निश्चित AK-47 मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चित ज्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळाला आहे, लाजवाब. आता AK काय करेल ते बघणं गरजेचं आहे. कोणत्या पद्धतीने AK या सामन्यामध्ये 5 चेंडू 1 धावा लागतायत, कोणत्या पद्धतीने फिनिश करेल, षटकाराने करेल, चौकाराने करेल. बघूया कपिल भाऊ बावले युवा नेतृत्व यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस 4ने फिनिश करताना आपल्याला बघायला मिळतोय. बघूया अजूनही बघितलं तर पुढचा सामना आपण बघणार आहे शिवशाही विरुद्ध आदिनाथ 11. सर्व संघ नायक आपल्याला बघायला मिळत आहेत. आयोजन